आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यावं, शिवसेनेमधील अनेक नेत्यांचा आग्रह। शिंदेंची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड, शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये मुख्य नेतेपद बदलवून दुसरं नाव देण्याची चर्चा। भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल, फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये निरीक्षक किरण रिजिजू यांच्याकडे अर्ज सुपूर्द, उद्या संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार। कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांकडून पदाचा राजीनामा, आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना। संजय पवार शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या पक्षामध्ये बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा, पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी, संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा, घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते, धनंजय मुंडेंचे आरोप। ते आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा। ज्या दिवशी ही घटना एफआयआर घडली त्यावेळेस 11 वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते। ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं, पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल। या मुलीला कुणी यात ढकललं, या सगळ्या गोष्टी यायला नको। झालेली नाहीच आहे, ही अटक झालेली नाही, हे सरेंडर झाले। बीड विनयभंग प्रकरणामधील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल, मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणामध्ये सीडीआर तपासणी झाली पाहिजे, अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगाप्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। रत्नागिरीमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य, सामंत राष्ट्रवादीवर नाराज, अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्यानं सामंतांकडून नाराजी व्यक्त।